मुंबईपासून फक्त 2.5 तासावर असलेला एक असा 6 BHK विला, जिथे लक्झरियस इंटेरियर, बाजूने वाहणारी आंबा नदी आणि धुक्यात हरवलेले डोंगर तुमचा इथला एक्सपिरियन्स एकदम खास बनवून टाकतात. पाली बल्लाळेश्वर गणपती मंदिरापासून हा विला अगदी जवळ आहे. इथे टोटल 6 बेडरूम्स आहेत आणि सर्व बेडरूम्स कम्फर्टेबल सुपर लक्झरियस आहेत. आणि तितकाच भारी आहे इथला आजूबाजूचा परिसर सुद्धा. तर मग चला पाहूया मुंबई जवळचं हे एक भन्नाट स्टेकेशन. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर माझ्या मागे तुम्ही एक लक्झरियस विला पाहतच असाल. आता मी सध्या कुठे आहे ते सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगतो. तर मी आता आहे वज्रोली या गावामध्ये. जर तुम्ही बदलापूर वगैरे त्यासाठी कर्जत साईडने येत असाल तर मग तुम्हाला पाली वगैरे करत इकडे यावं लागेल. तर इकडून पाली जे आहे ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे बल्लाळेश्वर गणपती, आणि सोबतच वाकण नाका तुम्हाला माहिती असेल तिकडून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आता मधोमध ही प्रॉपर्टी आहे. जर तुम्हाला गुगल मॅपची लोकेशन वगैरे पाहायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता. तिकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर, गुगल मॅपची लोकेशन आणि अजूनही बरेच सारे जे डिटेल्स असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहेत. मागे जो विला आहे तो 6 BHK विला आहे. तर खूपच लक्झरियस, खूपच सुंदर आणि जबरदस्त प्रॉपर्टी आहे. आणि मुंबईपासून 2-2.5 तासाच्या अंतरावरती जर तुम्ही एक अशी प्रॉपर्टी बघताय जिथे पूर्ण तुम्हाला निवांत टाइम स्पेंड करता येईल तर येस, हा एक बेस्ट ऑप्शन असणार आहे. प्रॉपर्टीचं नाव तुम्हाला सांगतो. प्रॉपर्टीचं नाव आहे मिनीज विला. सुरुवात करूया आपण विलाच्या लेफ्ट साईडने. तर इकडे सुद्धा बरेच असे स्पॉट्स आहेत. तर सगळ्यात पहिला हा गझिबो सेक्शन आहे, जिथे बसून तुमचे ड्रिंक्स वगैरे काय असतील, स्नॅक्स असतील, इव्हिनिंग टाईमला तुम्ही इथे बसून सनसेट पाहत एन्जॉय करू शकता. सोबतच एक्सरसाइज करायची असेल तर इकडे सुद्धा असा काहीसा हा सेटअप केलेला आहे. फिटनेस लवर जे असतील ते इकडे थोडा टाइमपास करतील. आणि आता इथे असा मस्त वॉकवे केला आहे, जिथे सुद्धा तुम्ही रील्स वगैरे काय बनवत असाल तर तुम्ही शूट वगैरे करू शकता. आणि सोबतच मित्रांनो, ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता इकडे आहे हा माझ्या मागे किड्स प्ले एरिया. लहान मुलं असतील तुमच्यासोबत तर ते इकडे मस्त एन्जॉय करतील. तर मित्रांनो, आता इकडे हा मस्त असा एक ब्रिज बनवलेला आहे. तर आता इकडची तुम्हाला मी नियर बाय स्पॉट सांगतो. अलिबाग जे आहे ते 40 to 45 किलोमीटर अंतरावरती आहे. सोबत इथे पाली बल्लाळेश्वरचा जो गणपती आहे तो मी तुम्हाला सांगितला इथून फक्त 6 किलोमीटर, म्हणजे विदिन 15 मिनिट्स तुम्ही तिकडे पोहोचू शकता. इमॅजिकाला जायचा प्लॅन करत असाल तर मग जे इमॅजिका आहे ते सुद्धा इथून 35 किलोमीटर अंतरावरती आहे. सो बरेच असे स्पॉट्स आहेत जे इथून जवळ आहेत. सोबतच आता आपण ह्या विलाची आहे ना कंप्लीट टूर करून घेऊया. आतली विलाची टूर मी तुम्हाला थोड्या वेळात करून देतो, पण बाहेर पण बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला मला दाखवायच्यात. तर चला एक एक करून पाहून घेऊयात. तर आता विलाच्या समोर आणि माझ्या मागे तुम्ही हे जे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोग्रेसमध्ये जे काम चालू आहे ते बघत असाल. तर हे जे काम चालू आहे ना, तर इकडचा जो स्टाफ असणार आहे, सोबतच केअरटेकर्स वगैरे जो पण स्टाफ असेल तर त्यांच्यासाठी स्पेशली इकडे पूर्ण ह्या रूम्स बनत आहेत. सोबतच आता हा जो एरिया आहे तो इकडे रेन डान्स आहे, मोठा रेन डान्स आहे. सोबतच तिकडे शॉवर्स वगैरे सुद्धा दिलेले आहेत. आणि ह्या बाजूला स्विमिंग पूल एरिया आहे, बेबी पूलसाठी सुद्धा आहे. आणि हा बाकीचा मोठा ह्यूज स्विमिंग पूल आहे जिथे अडल्ट्स वगैरे एन्जॉय करू शकतात, चिल करू शकतात. तर आता विलाच्या राईट साईडला तर इकडे ह्या साईडला आम्ही गाडी पार्क केलेली आहे. आणि इथून जर तुम्ही चालत गेलात प्रशस्त असा लॉन एरिया आहे जिथे ॲक्च्युली तुम्ही क्रिकेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खेळू शकता. आता इकडे ना अंडर कन्स्ट्रक्शन क्रिकेट टर्फ पण बनतोच आहे, पण सोबतच जर तुम्हाला इकडे सुद्धा काही खेळायचं असेल बॅडमिंटन, क्रिकेट, तर लॉन एरिया तुम्हाला आता ड्रोन शॉट थ्रू दिसत असेल केवढा मोठा आहे. जांभा दगडापासून ही अशी सिटिंग दिलेली आहे. आणि इथे बसून तुम्ही जर थंडीमध्ये येत असाल तर मस्त बॉनफायरची वगैरे मजा घेऊ शकता. इकडची खरी हायलाईट आहे ना ती आता दाखवतो. तर मी तुम्हाला ऑलरेडी आधी मेन्शन करून झालेलो आहे की आपल्या विलाच्या मागे नदी आहे आणि नदीचा व्ह्यू तुम्ही आहे ना इकडून या प्रॉपर्टीमधून छान असा घेऊ शकता. रूम्समधून तर दिसते ते मी तुम्हाला पुढे दाखवेन, पण सोबतच हा असा डेक एरिया बनवलेला आहे जिथे सिटिंगसुद्धा करण्यात आलेली आहे. आणि इथून आलो तर आपल्याला ही जी नदी आहे आंबा नदी, त्याचा हा असा मस्त पॅनोरामिक व्ह्यू तुम्हाला इकडे आल्यावरती पाहायला भेटेल. जबरदस्त आहे. आणि स्पेशली ह्या विलामधली हायलाईट आणि माझी फेवरेट गोष्ट काय असेल तर मग हा डेक एरिया. आणि जर तुम्ही थंडीच्या सीझनमध्ये वगैरे येत असाल तर इकडे मस्त तुमचे स्नॅक्स वगैरे एन्जॉय करत सनसेट एन्जॉय करू शकता. तर आता विलाच्या बाहेरची टूर मी तुम्हाला करून दिली आणि तेवढ्यातच पाऊस आला आहे. आणि इतकी मोठी प्रॉपर्टी आहे की आता फिरून फिरून आता मलाच लिटरली भूक लागली आहे. तर आपण जाऊया. आता तुम्हाला आतली सगळी टूर द्यायची आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपण जाऊया हे जिथे आता आपला लंच रेडी आहे. सो कंप्लीट तुम्हाला इकडे ना व्हेज तुम्हाला मील्स भेटणार आहेत. सो आता व्हेजिटेरियन्स जर असाल तर भाई तुम्हाला वेगवेगळे मील्स आहेत. आता सुरुवात झाली इकडून डाळ आहे सगळ्यात पहिलं तर, त्याच्यानंतर इथे काय
दही बैंगनची ही भाजी आहे, सोबतच इकडे आहे मटर आणि आपलं कोबी, मटर कोबीची भाजी आहे आणि सोबतच इकडे आहे राईस, सॅलड आहे, पापड आहे आणि चपात्या. तर आता जेवायला बसलो आहे आणि स्पेशली मी आहे प्युअर नॉन व्हेजिटेरियन, पण इकडे आहे ना ही जी भाजी आहे दही बैंगनची एक नंबर आहे आणि 2-3 चपात्या झाल्या मेरे कंटिन्यू तीच खातो आहे, इतकी ज़बरदस्त आहे. सो इकडे प्रॉपर शेफ ठेवण्यात आलेला आहे आणि सोबतच हेल्परसुद्धा आहे, त्याच्यामुळे फूड तुम्हाला इकडे प्रॉपर भेटणार आहे. सही आहे, मजा आली. आता जेवतो पटपट आणि तुम्हाला प्रॉपर्टीची कंप्लीट टूर देतो. तर आता विलाची बाहेरची टूर आपण करून घेतलेली आहे, ती तर तुम्हाला आवडली असेलच ऑब्व्हियसली, पण त्याच्याहून जास्त तुम्हाला आवडणार आहे ते म्हणजे विलामधलं इंटेरियर. सो क्विकली आपण विलाची आता टूर करून घेऊया. सो जस्ट एंटर केलं की तुम्हाला असा हॉल दिसेल, प्रशस्त ह्यूज असा लिव्हिंग एरिया आहे. इकडे तुम्हाला माझ्या मागे स्मार्ट टीव्ही दिसते. लिव्हिंग रूममध्ये पाहिलं तर तुम्हाला ते इथे पाहायला भेटेल की अशी 4 अशी सिटिंग्स केलेली आहेत, सोफा सिटिंग्स आहेत प्रॉपरली. सो इकडे बसून तुम्ही तुमच्या ग्रुपसोबत, जर तुमचा 15-20 जणांचा ग्रुप असेल ना, तर भाई इथे तुम्ही अशी सिटिंग वगैरे येऊन मॅच वगैरे काय असेल तुम्हाला बघायचं असेल ते बघू शकता, किंवा इकडे तुम्ही गेम्स वगैरे एन्जॉय करू शकता, मजा करू शकता, धमाल करू शकता. बरेच इंडोर आउटडोर गेम्स आहेत जे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, पण एकंदरीत तुम्हाला आता लिव्हिंग एरिया किती ह्यूज आहे दिसत असेल. सोबतच ह्या बाजूला सुद्धा एक रूम आहे जिथे मेडिटेशन रूम आहे. लिव्हिंग रूममध्ये अजून एक गोष्ट जी मला पर्सनली खूप अट्रॅक्टिव्ह वाटली ती म्हणजे इथे तुम्ही पाहिलं असेल, आता इथे तर वॉकी टॉकी वगैरे आहे बिकॉज प्रॉपर्टी एवढी आहे, तर मग स्टाफला प्रॉपर मॅनेजमेंट करायला इथे वॉकी टॉकीज दिलेले आहेत. पण मला जे काही आवडलं ते म्हणजे हा इकडचा हा जो सेटअप आहे, जे अँटिक्स आहेत इकडे जे लावलेले आहेत ते तुम्ही बघू शकता किती जबरदस्त आहेत. इथे इवन आपला गेटवे ऑफ इंडियासुद्धा आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इकडे आल्यावरती कळेल. आणि लिव्हिंग रूमला अटॅच तुम्हाला इथे दिसत असेल बाजूला आहे तो म्हणजे किचन स्पेस, आणि इकडे आपला डायनिंग टेबल सुद्धा आहे. तुम्हाला मी लिव्हिंग रूम सोबतच किचन स्पेस दाखवलेला आहे. आता आपण जाऊयात बाकीच्या गोष्टी म्हणजे रूम्स वगैरे पाहायला. लिव्हिंग रूम आपला पाहून झालाय, त्याच्यानंतर लिव्हिंग रूमला त्यालाच अटॅच आपल्याला 3 बेडरूम्स पाहायला भेटतात. तर सगळ्यात पहिली आता रूम आपण पाहूया. तर इकडच्या ज्या रूम्स आहेत ना, आतमध्ये आल्यानंतरच तुम्हाला लक्झरियस फील होईल आणि लिटरली तुम्ही इंटेरियर पाहू शकता. जांभा दगडाचं असं इंटेरियर आहे. आता इथे टीपॉयचं सेटअप इथे केलेलं आहे, सोबतच इथे अशी पेंटिंग दिलेली आहे. आता इकडच्या प्रत्येक रूम जे आहे ते एअर कंडिशन आहेतच, प्लस लिव्हिंग रूममध्ये तुम्ही टी व्ही पाहिला, इथे बेडरूममध्ये सुद्धा टी व्ही देण्यात आलेला आहे. तुम्हाला किंग साईज बेड देण्यात आलेला आहे आणि कोझी कम्फर्टेबल असं म्हणजे बेड आहे. सोबतच इंटेरियर तर तुम्ही बघतच आहात आणि स्पेशली इथून अटॅच तुम्हाला डायरेक्टली असा जबरदस्त व्ह्यू आहे. बाहेर आता पाऊस पडतोय पण तुम्ही बघू शकता नदीचा व्ह्यू आहे, समोर असं छान ग्रीन लॉन आहे. आणि रूमला अटॅच जर आतमध्ये गेलो ना तर इकडे तुम्हाला दिसेल, हे बघा इथे वॉर्डरोब आहे जिथे तुम्ही तुमचं लगेज वगैरे काय असेल तुम्ही एक्स्ट्रा इथे ठेवू शकता. सोबत इथे तुम्हाला मस्त असा मिरर दिलेला आहे आणि नीट अँड क्लीन वॉशरूम सुद्धा बघा मस्त आहे एकदम. तर आता ग्राउंड फ्लोअर आपला बघून झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण फर्स्ट फ्लोअरवरती जाऊया. तुम्हाला असे जागोजागी आहेत ना असे वॉलपेपर दिसतील, त्याच्यासोबत पेंटिंग्स दिसतील. तर अशा बऱ्याच गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामुळे विलाचा जो लुक आहे ना तो एकदम एस्थेटिक होऊन गेलेला आहे. तो राईट नाव आता आपण फर्स्ट फ्लोअरवरती आलेलो आहोत आणि फर्स्ट फ्लोअरवरून आता आपण इकडच्या ज्या रूम्स आहेत त्या पाहून घेणार आहोत. आता सगळ्यात पहिलं तुम्ही वरती आल्यानंतर राईट साईडला इकडे तुम्हाला देण्यात आलेला हा पार्टी हॉल. जर तुमचा ग्रुप मोठा असेल तर ॲज अ तुम्ही इथे बेडशीट वगैरे ॲडजस्ट करून तुम्ही अकॉमोडेट म्हणजे झोपूस वगैरे सुद्धा शकता. पण सोबतच जर तुम्हाला पार्टी वगैरे करायची आहे तर ही एकदम परफेक्ट प्लेस आहे. इथे तुम्हाला साऊंड सिस्टमसुद्धा दिलेली आहे जी ग्राउंड फ्लोअरला सुद्धा होती. टी व्हीसुद्धा दिलेली आहे आणि इथे तुम्हाला सोफा अशी सिटिंगसुद्धा दिलेली आहे. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे इथे तुम्हाला एक फ्रीजसुद्धा देण्यात आलेला आहे, हे बघा. तर मग प्रत्येक रूमला तुम्हाला आहे ना अशी बाल्कनी दिलेली आहे आणि अटॅच्ड गॅलरी आहे जेणेकरून तुम्हाला असा नदीचा व्ह्यू पाहायला भेटेल. आता ही रूम मी तुम्हाला दाखवली आहे जो पार्टी हॉल आहे ॲक्च्युली. आता सोबतच ह्याला अटॅच 2 रूम आहेत त्या सुद्धा पाहून घेऊया. फर्स्ट फ्लोअरवरची आपण अजून एक रूम पाहायला आलेलो आहोत. तुम्हाला एंटर करताच असं लॅविश फील होईल. तुम्ही रूम पाहू शकता, इंटेरियर पाहू शकता, इवन ज्या पद्धतीने मस्त डिझाईन केले तिथले रूम्स जबरदस्त. बस तुम्हाला बेडच्या इथे अशी खाली लाईटिंग वगैरे दिलेली आहे ज्याच्यामुळे अजून
एक खतरनाक लुक येतो. सोबतच येस, ॲम्युनिटीजमध्ये प्रत्येक रूममध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्ही दिलेली आहे. सोबतच रूम तर एअर कंडिशन आहेतच, पण सोबतच आपण जो लिव्हिंग एरिया पाहिला तिथे सुद्धा 2-2 AC देण्यात आलेले आहेत. तर मग कंप्लीट जो विला आहे तो एअर कंडिशन आहे. इथून मी दाखवलंय ऑलरेडी की अटॅच तुम्हाला गॅलरी आहे. इव्हन जर इथे सुद्धा पाहिलं आपण तर इथे सुद्धा असं मस्त ह्या फ्रेम्स लावलेल्या आहेत, ज्याच्यामुळे लुक प्रॉपर्टीचा क्लास येतो. सेम तुम्हाला गोष्टी पाहायला भेटणार आहेत. इकडे सुद्धा वॉर्डरोब वगैरे आहे, सोबतच कनेक्टेड वॉशरूम सुद्धा आहे. आता ह्या विलामधली सगळ्यात शेवटची रूम आणि हा तुम्हाला मास्टर बेडरूम पाहायला भेटेल. कंपॅरेटिव्हली बाकी बेडरूम्स हा थोडा साईजमध्ये सुद्धा मोठा आहे आणि बाकी तर तुम्हाला ॲम्युनिटीज या कॉमन भेटतील. एअर कंडिशन रूम आहे, सोबतच तुम्हाला टीव्ही, ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. आणि रूम सुद्धा इंटेरियर मी आता 10व्या तेच रिपीट नाही करत, बिकॉज तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती लक्झरियस आहे. फक्त इकडे कसं आहे, तुम्हाला एक्स्ट्रा हे सोफा सिटिंग्स वगैरे जे आहेत चेअर्स त्या एक्स्ट्रा देण्यात आलेले आहेत. बाकी रूम्स, टीव्ही वगैरे कॉमन आहे. वॉशरूम सुद्धा तुम्हाला कनेक्टेड आहे. तर आता पावसाचं वातावरण मस्त झालंय बाहेर आणि आम्ही इथे बघतोय मॅच. प्रथमेश इथे पण कामच करतोय. अरे किती पैसा कमावणार, बस कर भाई. ॲक्च्युली इकडे आहेत ना प्रॉपर शेफ असल्यामुळे तुम्हाला जर काही एक्स्ट्रा त्यांना सांगायचं असेल स्टार्टर पासून वेगवेगळा मेन्यू, तर ते तिकडे तुम्हाला प्रिपेअर करून देऊ शकतात. तर आता मस्त अशा थंडगार वातावरणामध्ये वडापाव. तर आता डिनरचा टाइम आहे आणि डिनरमध्ये ॲक्च्युली इकडे ना आम्ही सांगितलं होतं थोडं चायनीज खायची इच्छा होती ना प्रथमेश, काल खाऊन आलाय तरी आज परत इच्छा आहे त्याची. तुम्ही सांगितलं की इकडे प्रॉपर शेफ आहे जे तुम्हाला प्रॉपर मील्स प्रिपेअर करून देतील. सो इथे फ्राईड राईस आहे आणि इकडे मंचुरियन आहेत. The next day. तर आता आमची सुद्धा गुड मॉर्निंग झालेली आहे आणि थोड्या वेळात ह्या प्रॉपर्टीतून चेकआउट करून आम्ही सुद्धा निघून जाऊ. पण त्याच्या आधी तुम्हाला इकडचे मला डिटेल्स सांगायचे आहेत. तुम्हाला सिक्युरिटी जर बघायची असेल तर बऱ्याच ठिकाणी कॅमेराज वगैरे लावलेले आहेत. सो सिक्युरिटीचं काही टेन्शन नाही आहे. सोबतच इथे स्टाफ जो आहे तो खूप मोठा स्टाफ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही लागलं वगैरे तर ते अरेंज करून देऊ शकतात. सोबतच फूडबद्दल सांगायचं झालं तर इथे इन हाऊस शेफ आहेत, मी ऑलरेडी सांगून झालो आहे. त्याच्यामुळे आता इव्हन ब्रेकफास्टसुद्धा आम्ही करत होतो तर सगळं तुम्हाला प्रिपेअर करून दिलं जातं. तर इथला जो पॅकेज आहे त्याच्यामध्ये फूड इन्क्लुडेड नाही आहे, पण जर तुम्हाला फूड इकडे त्यांना प्रिपेअर करून द्यायला सांगायचं असेल तर मग ते तुम्हाला करून देऊ शकतात. तर ते पॅकेज कसं असणार आहे मी आता पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेल. सोबतच इकडे बरेच सारे इंडोर आउटडोर गेम्स आहेत. म्हणजे इंडोर गेम्स तर इतके आहेत की तुम्ही खेळून थकून जाल, इतके लिटरली इथे इंडोर गेम्स आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आता पावसाच्या टायमिंगला आम्हाला क्रिकेट वगैरे पण आम्ही खेळलो, मजा आली आहे, धमाल केली आहे, जबरदस्त आहे. आणि इकडे जनरेटर बॅकअप सुद्धा आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा सुद्धा काही तुम्हाला इश्यू येणार नाही, ते एक मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. मित्रांनो, आता तुम्हाला पॅकेजेस इकडचे जाणून घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांना जाऊन तुम्ही डिरेक्टली कॉल करून विचारू शकता. व्हिडिओ मी आता इकडे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.